मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या पार्थवर जोरात ओरडते की काय चाललंय तुमचं हे. मी ही फ्रेम उलटी करून ठेवतीये, तुम्ही पुन्हा पुन्हा ती फ्रेम सरळ करून का ठेवताय. पार्थ म्हणतो तुम्ही जरा शांत राहा. काव्या म्हणते की मी काय शांत राहू, काय चाललंय काय या घरात. तेव्हा काव्या खूप मोठ्याने बोलते. हे पाहून घरातील सर्वजण आता तेथे येतात. नक्की काव्याला काय झालं याचा विचार करतात. पुढे आता काव्या म्हणू लागते हे लादलेलं लग्न आहे आणि कुठलेही लादलेलं लग्न टिकून राहत नाही हे घरातील माणसांना कळत नाही का, असा ती सर्वांनाच आता जाब विचारते. कधी रूमच काय सजवताय, कधी श्रीखंडच काय भरवायला लावताय, त्याचबरोबर कधी गजराच काय आणताय, नक्की काय चाललंय काय तुमचं, असं म्हणून ती सर्वांना जाब विचारते. आणि आता हे काय तर आमच्या लग्नाचा फोटो. तेव्हा सर्वजण काव्या आणि पार्थच्या लग्नाच्या फोटोकडे पाहू लागतात. त्यानंतर ती सर्वांनाच ओरडून विचारते कुठल्या परिस्थितीमध्ये ही लग्न झालीये हे तुम्हाला माहीत नाही का, की सर्वजण अगदी विसरलातच. हे लग्न आठवून लाजावं हसावं असं काही झालंय का या लग्नात. तेव्हा काव्याचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. जीवासुद्धा तेथे असतो. तो काव्याकडे आता पाहतच राहतो, कारण त्याला खूप भीती वाटत असते. काव्या कधी काय बोलेल याचा अजिबातच अंदाज नाही. मग त्यानंतर नंदिनी विचारते की काव्या अगं काय चाललंय तुझं. तेव्हा काव्या म्हणते ताई तू तर अजिबात बोलूच नकोस. अगं ताई, लग्न कसं होऊ नये याचा आदर्श ठेवलाय तुझ्या आणि माझ्या लग्नाने. तेव्हा काव्या आता बोलत असताना सर्वजण एकदमच गप्प राहतात. सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं. त्यानंतर आत्याबाई म्हणतात की हिला ना अजिबात कुणाशी बोलायची शिस्तच नाहीये. मग आता काव्य तिच्यावरच धावून जाते आणि म्हणते नाहीये मला कुणाबरोबर कसं बोलायची, अजिबात शिस्त नाहीये. मी काय करू मग, कारण हे लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालंय ना ते अजूनही एखाद्या वाईट स्वप्नासारखंच वाटतंय मला. मत तरी बघा ना, कारण एखाद्या वाईट स्वप्नासारखं मी हे सर्व काही विसरण्याचा प्रयत्न करतीये. लगेचच हे फ्रेम करून आणून ठेवलंय माझ्या समोर. काय करायचं काय मग मी आता, असं म्हणून ती सर्वांवरच भडकते. तेव्हा सर्वजण काव्याकडे पाहू लागतात. मग त्यानंतर काव्या म्हणते वा मस्त हा, असं म्हणून ती टाळ्या वाजवते आणि विचारते मस्त ब्रिलियंट, पण कुणी आणली कुणी ही फ्रेम. तेवढ्यातच मिथून आता कसा बसा म्हणतो की मीच आणली आहे ही फ्रेम, म्हणजे तुम्हाला हळूहळू सवय लागावी ना यासाठी. तेव्हा काव्या म्हणते घ्या. जरा कुठे एखाद्या माणसाकडे आशेने बघायला गेलं तो माणूस लगेचच समोरच्या पार्टीमध्ये सामील होतो, असं म्हणून ती जरा इमोशनल होते आणि म्हणते माझ्या हातचं श्रीखंड खाल्लं ना तुम्ही पहिला घास खाल्लात आणि तुम्हीच पहिली दाद दिलीत. तुमच्यामुळे हुरूप आला मला कुणी टाकाऊ नसल्याचा आणि आज तुम्हीच हे असं केलं, असं म्हणून काव्या खूपच इमोशनल होते. नंतर आता लगेचच मानिनी म्हणते काव्या अगं प्लीज मिथून भाऊजींना ना तू काही बोलू नको, कारण ह्या फ्रेम ना मीच आणायला त्यांना सांगितल्या होत्या. मग आता काव्याला लगेचच राग येतो. ती विचारते मी काय बोलले आता, बरोबर बोलले ना. एखाद्या माणसाकडे जरा आशेने बघितलं तर तो माणूस लगेचच समोरच्या पार्टीमध्ये सामील होतो. अहो मानिनी काकू, जेव्हापासून मी या घरात आलीये ना तेव्हापासून मला असं वाटतंय की तुम्ही एकट्याच अशा आहात ना ज्या आम्हा सर्वांना समजून घेऊ शकतात. आणि तुमच्यामध्ये मी ते पेशन्स पाहिले आहेत जे मी इथे कुणाच्यामध्ये सुद्धा पाहिले नाहीत. आणि आज तुम्हीच हे केलं, असं म्हणून ती फ्रेम हातात घेते आणि म्हणते काकू जरा बघा ना तुम्ही या फ्रेमकडे. जरा आमच्या चेहऱ्यावर समाधान, हसू, आनंद असं आहे का काही या फोटोमध्ये, आहे का सांगा ना, असं म्हणून ती लगेचच ती फ्रेम दाखवते आणि सर्वांना त्याबद्दलच विचारू लागते. तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहतात, कारण काव्याचं आता बरोबर असतं हे सर्वांना कळून चुकलेलं असतं. मग त्यानंतर लगेचच ती रडत म्हणते ही अशी आठवण 24 तास डोळ्यासमोर ठेवणं म्हणजे शिक्षा आहे आमच्यासाठी आणि मी नाही भोगणार आहे ही शिक्षा, असं म्हणून ती तो फोटो असतो ना तो बेडवरच टाकून देते. तेव्हा घरातील सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. काव्याचं हे वागणं आता अति होतंय असं सर्वांना वाटत असतं. मग आता लगेचच नंदिनी म्हणते काव्या. त्यावेळी पार्थ आता म्हणतो की हे बघा आईने असं काहीही केलेलं नाहीये आणि आई असं कधी करणार सुद्धा नाही. तेव्हा काव्या आता म्हणते तुम्ही तर काही बोलूच नका, ती फ्रेम दिसू नये यासाठी मी उलटी करून ठेवतीये, तर पुन्हा पुन्हा सरळ तुम्ही करताय. तेव्हा नंदिनी पार्थ एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर ती आता मानिनीला विचारते आहात ना तुम्ही समजूतदार,
मग का नाही समजूत काढत आहात तुम्ही स्वतःची आणि घरच्यांची सुद्धा? ती मानिनी एकदमच गप्प राहते. ती कुणालाच काही बोलत नाही आणि काव्याला सुद्धा, कारण काव्य आता मानिनीला खूपच जाब विचारू लागते. मग त्यानंतर नंदिनीच आता पुढे येते आणि म्हणते, काव्या काय चाललंय तुझं? तू ना जरा शांत हो, शांत. अगं कशासाठी तू एवढी चिडचिड करतीयेस? सासूबाई आहेत आता आपल्या. अगं आपण तर आपल्या आईशी सुद्धा एवढं उद्धटपणाने कधी बोलत नाही, मग आपल्या सासूबाईबरोबर असं बोलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर विक्रम आता म्हणतो की ठीक आहे, जाऊ द्या, आता विषय सोडून द्या, म्हणजे आपापसात वाद घालत बसू नका आता. खरं तर ही फ्रेम आम्ही तुम्हाला देण्या अगोदर ना थोडा तुम्हाला विचारायला हवं होतं, आम्हीच विचार करायला हवा होता, असं म्हणून विक्रम बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो. त्यावरती नंदिनी म्हणते, नाही नाही बाबा, अहो फ्रेम द्यायची की नाही हा मुद्दाच नाही आहे मुळात. आपण एखाद्याशी सहमत नाही आहोत म्हणून त्याचा अपमान करायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे. नाही काव्या, असं करून नाही चालणार, तुला व्यवस्थित नीट वागावंच लागेल. हे बघ, मी तुझी मोठी बहीण आहे आणि जिथे जिथे तू चुकशील ना तिथे तिथे तुझी चूक मी तुला दाखवून देणारच. आपल्या आईबाबांनी आपल्याला असं शिकवलं नाही काव्या, समजून घे जरा काही गोष्टी, असं म्हणून नंदिनी तिला सांगते. त्यावेळी आता आईबाबा कुठून आले मध्येच? काव्या रागातच तिला विचारते. आणि कसं आहे ना ताई, तू सुद्धा ना, असं म्हणून ती जरा चिडते आणि म्हणते की तुला सर्वांना समजून घ्यायचं असेल, तुला सगळ्यांची काळजी असते, तू सगळ्यांची बाजू घेत असतेस, पण अगं तू विचार केलाय का माझ्या बाजूचं काय? अगं ताई, मला कोण समजून घेणारे? असं म्हणून काव्या नंदिनीला जाब विचारते. मग आता त्यावेळी ती जीवाकडे पाहते आणि आत्ता या क्षणी ही फ्रेम पाहून मला किती त्रास होतोय हे या रूममधल्या एका व्यक्तीला तरी कळतंय का? असं ती जीवावर नजर रोखूनच विचारते. तेव्हा जीवा आपला गप्प राहतो. मला ना असं वाटतं मुद्दामच माझ्या अंगावरच्या जखमा अशा ओरखडून त्यावर वार करतायत. मला दुखतंय, मला त्रास होतोय, खूप त्रास होतोय, तुम्हाला कळत नाही का? पण कसं आहे ना, माझे अश्रू तर पुसायला कुणीच नाहीये, असं म्हणून ती जीवाकडे पाहते. तर जीवा आपली नजर सतत चोरत असतो, कारण ती वेगळ्या आशेने जीवाकडे पाहते, पण जीवाला आता तिच्याबद्दल काहीच वाटत नसतं. त्यानंतर ती आता लगेचच जीवाकडे जाते आणि त्याला जाब विचारते, काय हो, तुमच्या पण रूममध्ये असेल ना अशी एखादी फ्रेम तुमच्या दोघांच्या लग्नाची? तुम्ही खुश आहात का त्या फ्रेममुळे? असं म्हणून ती आता जीवाला विचारते. तेव्हा सर्वजण आता जीवाकडे पाहू लागतात. नाही असाल तर प्लीज बी हॅप्पी, पण मी नाही सहन करणार, अजिबात नाही सहन करणार मी, असं म्हणून ती जीवावरच ओरडते. त्यानंतर जीवा आता लगेचच तेथून जातो. मग आता मानिनी सुद्धा रडत असते. त्यानंतर आता पार्थ म्हणतो की तुम्हाला त्रास होतोय ना, मग मी ही फ्रेमच काढून टाकतो. तेव्हा आता तो ती फ्रेम हातात घेतो. त्यानंतर आता आत्याबाई म्हणजे वसू आत्या ही जोराजोरात टाळ्या वाजवते आणि म्हणते की पुन्हा एकदा माघार. कारण काव्यासमोरच पार्थने आता पुन्हा एकदा शरणागतीच निशाण हे फडकवलं गेलंच. आत्या आता चांगलाच जबरदस्त टोमणा सर्वांनाच मारते. मग आता पार्थ तिच्याकडे पाहतच राहत. तर आता मानिनी विक्रमला इशारा करून आत्याला गप्प राहायला सांगते. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, निशाण आहे ना ते युद्धामध्ये फडकवतात आणि हे युद्ध नाहीये, हे घर आहे, मला ना जरा शांतताच हवी आहे, आता मला ही शांतता मिळेल का प्लीज, असं म्हणून तो आता आत्याला विचारतो. त्यानंतर तो आता म्हणतो की ही आमची पर्सनल बेडरूम आहे, आमचं लग्न झालंय आणि आमच्या लग्नाची ही फ्रेम आहे, आता ही फ्रेम या बेडरूममध्ये ठेवायची की नाही हे फक्त आणि फक्त काव्याच ठरवेल. तेव्हा आता काव्य ही पार्थकडे पाहतच राहते. त्यानंतर वसू म्हणते, पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो, आता या तुम्ही आत्या. त्यानंतर आता विक्रम म्हणतो, चला चला आपण आपल्या रूममध्ये जाऊयात, चला बरं, असं म्हणून सर्वजण आता एक एक करून तेथून जातात. तर आत्या आणि रम्या पाय आपटतच तेथून गेलेल्या असतात. त्यावेळी नंदिनी सुद्धा आता लगेचच त्या रूममधून जाते. तर काव्य आता खूप रडत असते. तर पार्थ आता त्या दोघांच्या लग्नाच्या फोटोकडे खूप वेळ पाहतच राहतो. इकडे नंदिनी रूममध्ये येते तर आरूचा फोन आलेला असतो. तेव्हा आता ती आरूला सांगत असते, हो सूपने ताकद येते, परंतु होममेड सूपने. तेव्हा हो प्रश्नच नाही, मला माहीत आहे होममेड सूपने चांगली ताकद येते म्हणून, असं आरू म्हणते. त्यावेळी नंदिनी विचारते, अगं पण बनवतो कोण हे? आरू म्हणते की मीच बनवते हे सूप. त्यावेळी नंदिनीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, खरंच? मग आरू म्हणते, हो, आणि आम्ही दोघींचे लग्न झाल्यापासून तू आईची खूप काळजी घेतेस हे आम्हाला दिसतंय,
असं म्हणून नंदिनी तिचं कौतुक करते आणि तिला सांगते की तुझी ही शेफोली साईड मला माहीत नव्हती हा आरू. मग आता आरू म्हणते ताई अशा खूप काही गोष्टी आहेत त्या माझ्याबद्दल तुला माहीतच नाही. तेव्हा आता नंदिनी म्हणते हो ते तर आहेच, आपल्याला माणूस माहीत आहे असं आपल्याला सतत वाटत असतं ग, पण आपल्या जवळच्या माणसाच्या सुद्धा खूप अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीतच नसतात. तेव्हा नंदिनी जरा असं कोड्यातच बोलते म्हणून आरूलाच प्रश्न पडतो ताई अशी का बोलत असेल. मग आता ताई अगं हे काय मध्येच, बरी आहेस ना तू, असं आरू विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते हो अगं मी बरी आहे, मला सांग काव्या तुला फोन करते का गं. त्यावेळी आता लगेचच आरू म्हणते काव्या आणि मला फोन अजिबातच नाही, पण तुला असं वाटूच कसं शकतं ग ती मला फोन करेल म्हणून. तेव्हा आता नंदिनी म्हणते नाही ग तसं नाही वाटत, पण लग्ना अगोदर कसं तुम्ही दोघींना रूम शेअर करायचात, एवढ्या भांडणं करायचात, किती गप्पा मारायच्यात, आणि आता तशा काही गप्पा होतात का तुमच्या. तेव्हा आता आरू लगेचच म्हणते काय अगं ताई कुठल्या जगात जगतेस तू, आणि काव्याना आजकाल फक्त व फक्त चिडचिडच करत असते. आली होती ती आज, अगं तुला सांगते ताई पार्थ जिजूना एवढी काळजी करत होते आईची, एवढी प्रेमाने चौकशी करत होते, आणि काव्याचं आपलं नेहमीप्रमाणे ती तोंड फुगवून बसली होती. अरे यार हिला एवढा कसला राग आहे ना कळतच नाही. नाही मला माहिती आहे नक्की कसला राग आहे, पण आता झालं ना, किती दिवस तोच विषय सगळत राहायचा, आता चला पुढे आणि काहीतरी पाऊल उचला. आता लगेचच आरू म्हणते. तिने सुद्धा काव्याच्या ह्या वागण्याचा आता विचार करू लागते. दुसरीकडे वसू आणि रम्या या दोघीही रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा आता लगेचच रम्या म्हणते आई अगं या पार्थला तरी काय गरज होती त्या काव्याची बाजू घेण्याची, किती तोऱ्याने बोलत होती पाहिलंच का ती. तेव्हा वसू म्हणते हो बघितलं ना मी, अगं ही जर का तुझी आणि पार्थची फ्रेम असती ना तर तू कशी अशी छान अगदी तुझ्या मनासारखी ती सजवून ठेवली असती. मग आता रम्या लगेचच स्वप्न रंगवू लागते आणि म्हणते खूप प्रेमाने मी ती सजवली असती. अगं काव्या आणि पार्थ ही काही जोडी आहे का असं म्हणून ती आता त्या जोडीला नावं ठेवते. आणि मग त्यानंतर तिच्या मनात काहीतरी येतं आणि ती विचारते आई अगं थांब मला जरा तुला काहीतरी ना प्रश्न विचारायचे आहेत. वसू म्हणते की विचार तुला नक्की काय विचारायचं आहे ते. तेव्हा रम्या विचारते आता एक मुलगी एका मुलामध्ये नवरा म्हणून काय शोधत असते बरं. त्यावेळी वसू म्हणते बरं आजकालच्या मुलींचं मी तुला सांगते अगं आजकालच्या मुलींना ना मुलगा दिसायला असा हँडसम पाहिजे, त्याच्याकडे पैसा अडका पाहिजे, ची काळजी घेणारा पाहिजे आणि इतरांसमोर तिचा आदर करणारा पाहिजे. सगळ्या काही ज्या क्वालिटीज आहेत ना त्या सगळ्या क्वालिटीज एक आजची मुलगी एका मुलामध्ये नवरा म्हणून शोधत असते. त्यावेळी आता रम्या म्हणते एक्झॅक्टली आता या सर्व क्वालिटीज पार्थमध्ये आहे बरोबर. मग आता वसू म्हणते हो आहेतच ना, कारण पार्थ हा हँडसम आहेच, त्याचबरोबर तो एक खूप मोठा आर्किटेक्ट आहे आणि तसंही तो खूप पैसे सुद्धा कमावतो आणि आदर तर तो सर्वांचाच करत असतो. आणि इतकं सगळं काही चांगलं असून सुद्धा ही काव्या हे लग्न मान्य करत नाहीये, हे जरा ऑकवर्ड नाही आहे का असं ती आता वसूला विचारते. त्यावरती वसूसुद्धा विचार करते. इकडे आता नंदिनी आरूला फोनवर सांगत असते अगं तेच तर मला ना काव्याची खूप काळजी वाटते, कारण तिचं असं पुढे जाणंच होत नाहीये आणि तिथेच तर सर्व काही अडून बसले. त्यावेळी आरू म्हणते एक मिनिट ताई, अगं मला सांग तू असं का विचारतीयस, नक्की काय झालंय, अगं काव्याने काही राडे केले आहेत का. त्यावेळी नंदिनी म्हणते तो तर जवळपास ना रोजचाच असतो, अगं काव्याचा मूड हल्ली अजिबातच ठीक नसतो हे तुला माहित आहे ना, आणि त्यातल्या त्यात ती माझ्याशी अजिबातच नीट बोलत सुद्धा नाही. बरं मला आता एक सांग आरू, मी जे काही तुला विचारेन ते अगदी खरं खरं मला सांगायचंस. मग आरू जरा घाबरतच म्हणते हो बोल ना अगं ताई. तेव्हा नंदिनी म्हणते मी तुझ्यावर किंवा काव्यावर अजिबातच अविश्वास दाखवत नाहीये. अगं काय आहे ना मी पडते तुम्हा दोघींची ताई आणि तुम्ही दोघीही लहान आहात माझ्यापेक्षा, आणि मला माहीत आहे तुम्हा दोघींमध्ये ना सतत काही ना काही असं गोलमाल हे सुरूच असतं, आणि म्हणूनच मी तुला विचारतीये तुझी आणि काव्याची अशी काही सिक्रेट्स आहेत का ग जी अजिबातच मला माहीतच नाहीयेत. आरू आता या गोष्टीचा खूपच विचार करते आणि नंदिनी ताईला आता काय सांगावं हेच तिला कळत नाही. मग आता नंदिनी म्हणते बोल ना आरू. तर आता दुसरीकडे रम्या म्हणते अगं ती वरवर अशी चिडत असली ना तरीही तिची जखम ना अशी खोलवर रुतली आहे आई. तेव्हा लगेचच आता वसू विचारते की हे कशावरून बोलतीयस ग तू.
त्यावेळी रम्या म्हणते मी मोबाईलवरून बोलतीये. तर आता लगेचच वसू म्हणते काय आता या मोबाईलचं नवीनच नाटक. मग आता लगेचच रम्या म्हणते अगं आई मगाशी ना तिचा आपला फोन वाजला, कारण कुणाचा तरी कॉल तिला येत होता. मी सहजच तिला द्यायला म्हणून गेले तर ती माझ्यावर खरंच खूप चिडली. वसू चिडते आणि विचारते काय तुझ्यावरती चिडली का? थांब मी आत्ताच खाली जाते आणि तिच्याकडे ना जरा आता बघतेच, असं म्हणून ती खूपच भडकते. तेव्हा लगेचच रम्या तिला अडवते आणि म्हणते आत्ता बघ तू माझ्यावर कशी भडकलीस ना, अगदी तशीच ती माझ्यावर भडकली. अगं पण मी तिचा फोनसुद्धा चेक केला नाही, त्याचबरोबर कोणाचा फोन आला होता ना ते सुद्धा बघितलं नाही. अगं तरीही ती एवढी हायपर झाली. तेव्हा वसू म्हणते अगं तसंच काहीतरी असेल तिच्या मोबाईलमध्ये. तेव्हा लगेचच रम्या म्हणते एक्झॅक्टली मला सुद्धा हाच नेमका डाऊट आहे आई. तेव्हा वसू विचारते म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? त्यावेळी आता रम्या म्हणते अगं माणूस त्याच्या वस्तूंना हात लावल्यानंतर कधी चिडतो सांग बरं? त्यावेळी वसू म्हणते जेव्हा त्याला काही लपवायचं असतं ना तेव्हा तो चिडत असतो. त्यावेळी आता मलाही तेच नेमकं म्हणायचंय असं रम्या म्हणते, कारण ती ना काहीतरी लपवती आई. आणि फक्त आजचाच विषय नाहीये हा. मी ना अशी परवा तिच्या रूममध्ये जेवण घेऊन गेले होते तिच्यासाठी, तर ही ना अशी तंद्रीत हरवली होती कुठेतरी आणि फोनवर काहीतरी ऐकत होती. ती घाबरली दचकली आणि पटकनच तिने फोनसुद्धा बंद केला आणि नेमकं माझ्या कानात ना तेव्हा हेडफोनसुद्धा होते, असं म्हणून तिला ते सर्व प्रसंग आठवतात. सुद्धा याबद्दल आता विचार करू लागते. त्यानंतर रम्या म्हणते की आई नक्कीच काहीतरी त्या मोबाईलमध्ये तिचा ना असा काहीतरी वीक पॉईंट असू शकतो. अगं कदाचित लग्ना अगोदर तिचं अफेअर वगैरे असेल तर? तेव्हा वसूसुद्धा या गोष्टीचा विचार करत म्हणते अगं असू शकतं हा असं सुद्धा. अगं रम्या नक्कीच असू शकतं, कारण ज्या अर्थी तिने अजून पार्थला स्वीकारलेलं नाहीये ना त्या अर्थी तिच्या मनामध्ये नक्कीच दुसरं कोणीतरी आहे. तेव्हा आपल्याला हे सगळं काही शोधून काढायला हवं आई. पण त्या अगोदर ना तिच्या मोबाईलचा पासवर्ड आपल्याला समजायला हवा. पण कसं कळणार आपल्याला तिच्या मोबाईलचा काय पासवर्ड आहे? तेव्हा वसू म्हणते कळेल, लवकरच कळेल आपल्याला तिच्या मोबाईलचं नक्की काय पासवर्ड आहे. अगं माझ्याकडे असा एक प्लॅन आहे ना काव्या, ज्या काव्याच्या मोबाईलचा पासवर्ड लगेचच कळेल. त्या दोघीही आता त्या पासवर्ड बद्दलच विचार करतात. इकडे आता आरू म्हणते असे काही सिक्रेट्स आहेत पण ते एवढे काही महत्वाचे नाहीयेत. म्हणजे तू जेवढी सिरियसली विचारते ना तेवढे सिरियस घेण्यासारखे नाहीयेत हे. पण मला सांग काय झाले काय ताई अगं एवढं? त्यावेळी आता नंदिनी म्हणते अगं असं काहीतरी आहे आरू, म्हणजे काव्याच्या मनात ना सतत काहीतरी सुरू असतंच आणि माझ्यापासून ती सतत असं काहीतरी लपवत असते असं मला ना वाटत असतं. मग आता आरू म्हणते मी आईशी बोलू का? कारण काव्या काहीतरी बोलली असेल ना आई बरोबर. तेव्हा नंदिनी म्हणते नको अगं काहीच बोलू नको, कारण आता या अवस्थेत आईबरोबर बोलून तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. बोलते काव्याबरोबर मग समजेल मला काहीतरी. तेव्हा ओके असं आता लगेचच आरू म्हणते. तेव्हा त्या दोघीही एकमेकींना गुड नाईट असं म्हणून आता फोन ठेवतात खरं, पण नंदिनीच्या मनात काव्याबद्दलचेच विचार सुरू असतात. तेव्हा लगेचच आता नंदिनी मनात विचार करू लागते की हे लग्न काव्य ॲक्सेप्ट का करत नाहीये. एक मोठी बहीण म्हणून मला समजून घेता येत नाहीये एवढंच. नक्की काय तिच्या मनात आहे ना चालू तेच मला कळत नाहीये. आणि एकदा प्रॉब्लेम काय आहे हे समजलं ना तर मी नक्कीच तिला सोल्युशन देऊ शकते यावरचं. असं कुठलं कारण आहे जे माझ्या अगदी समोर आहे पण मला ते अजिबातच दिसत नाही. आता याचाच विचार ती करत असते. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि लगेचच विचारतो ही फ्रेम इथे. मग आता त्या फ्रेमकडे तो पाहतच राहतो. तेव्हा नंदिनी हसतच त्याला विचारते छान आहे ना ही फ्रेम, पण मला अजिबातच माहीत नव्हतं की ही फ्रेम ना आईंनी आणली आहे म्हणून. हा फोटो ना अगदी गोड वाटतोय असं ती हसतच म्हणत असते. तर जीवाच्या चेहऱ्यावर अजिबातच स्माईल नसते, तो एकदम गप्प असतो. त्यानंतर आता लगेचच जीवा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अंथरूण आपलं कपाटामधून काढत असतो. त्याच वेळी नंदिनी म्हणते थांबा मी तुम्हाला मदत करते. तेव्हा तो नाईलाजाने नंदिनी ब्लँकेट्स वगैरे देतो. तेव्हा त्याचं लक्ष पुन्हा त्या फ्रेमकडे जातं. तर आता त्याला आठवतं की काव्या म्हणाली होती की तुमच्या रूममध्ये सुद्धा असेल ना अशी एखादी फ्रेम, मला त्याच्याकडे पाहून बरं वाटत असेल तर बी हॅप्पी असं म्हणून काव्या जे जे काही बोलली ते सगळं आता त्याला आठवू लागतं आणि तो आता खूपच डिस्टर्ब होतो. आता काव्याच्या मनातली तगमग त्याला
त्याला समजत असते। त्यानंतर नंदिनी आता लगेचच जीवाच्या हातातून ती उशी घेते आणि म्हणते, तुम्हाला सुद्धा आवडली ना ही फ्रेम? जीवा आता लगेचच उदास होऊन तिच्या हातातून ती उशीच ओढून घेतो आणि झोपायला आपल्या जागेवर जातो। त्यानंतर नंदिनी जे अंथरूण केलेलं असतं ना तो पायाने असं विस्कटून टाकतो आणि लगेचच तिच्या हातातून एक ब्लँकेट ओढून घेत आपल्या अंगावर टाकतो। तेव्हा नंदिनी त्याला काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहते आणि विचार करत असते की जीवा सुद्धा असं मध्ये मध्ये का वागत असतील। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या आणि काव्या या दोघीही किचनमध्ये असतात। तेव्हा आता नेमका काव्याचा फोन वाजतो। तेव्हा रम्या आता म्हणते, बघ तुझा फोन वाजलाय, घे बरं तू पटकन। तेव्हा काव्या लगेचच तिच्या हातातून फोन ओढत घेते आणि म्हणते की रम्या, तुला सांगितलंय ना माझ्या फोनला हात लावू नकोस। हा कुणाचा फोन आला हे पाहण्यासाठी लगेचच काव्या ही आता नजर चुकीने रम्यासमोरच त्या मोबाईलवर पासवर्ड टाका। रम्या आता त्या मोबाईलकडे पाहतच राहते आणि बरोबर पासवर्ड लक्षात ठेवत वसूकडे जात म्हणते की मी पासवर्ड लक्षात ठेवला आहे, मिशन सक्सेसफुल। तेव्हा वसूला आता खूपच आनंद होतो। त्यानंतर काव्या रूममध्ये नसताना लगेचच ती तिच्या रूममध्ये जाते आणि काव्याच्या मोबाईलचा पासवर्ड त्यामध्ये टाकून लगेचच तो मोबाईल ओपन करते आणि त्यामध्ये नक्की काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असते। तर तेथे आता नंदिनी येते आणि तिच्या हातातून मोबाईलच ओढून घेते। तर नंदिनीच्या हातात आता तो मोबाईल असतो आणि त्यामध्ये जीवा आणि काव्याचा फोटो असतो। तर मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।